राज्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून होणारी भरती प्रक्रिया रखडली आहे। त्यामुळे लाखो तरुणांचं भवितव्य अधांतरी लटकलं आहे। परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि परीक्षा पास झालेले उमेदवार असे सगळेच यामुळे हवालदिल झालेत। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला भरती प्रक्रिया राबवण्यास हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे ही रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी सर्वच समाजातील विद्यार्थ्यांकडून केली जाते। पुण्यामध्ये जर सर पाहिलं तर साधारणतः कोरोनाच्या अगोदर बघितलं तर साधारणतः 1.5 ते पावणे 2 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यात करतात। राज्यभरामध्ये ही संख्या बघितली तर जवळपास ही 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करतात आणि आरक्षण या विषयामुळे सगळे राज्यातले विद्यार्थी पूर्ण प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत। त्याच्यामुळे राज्य शासनाने याबाबत एक सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थी जे तणावग्रस्त आहेत तर यांना हे मुक्त करून लवकरात लवकर परीक्षांच्या तारखा घोषित केल्या पाहिजेत। माझी एबीडीओ या पदावरती नियुक्ती झालेली आहे। जून 2020 मध्ये याचा निकाल लागला। डिसेंबर 2018 मध्ये या 2019च्या जाहिरातींसाठी ॲड आली होती, पण आता जून 2020 मध्ये निकाल लागल्यानंतर 6 महिने झाले। सुरुवातीला नियुक्ती देणं 3 महिन्याच्या सामान्य प्रशासनाने नियुक्ती देणं गरजेचं होतं, पण सुरुवातीला कोविड-19चा आणि त्याच्यानंतर मग एससीबीसी रिझर्वेशनवरती स्टे या 2 कारणामुळे राज्य सरकारनं नियुक्ती लांबवली होती। माझी तहसीलदार या पदासाठी निवड झाली होती। 19 जून 2020ला आमचा निकाल लागल्यानंतर सामान्य प्रशासनाचा 3 महिन्यांमध्ये नियुक्ती देणं बंधनकारक होतं, पण कोविडच्या कारणामुळे नियुक्ती देण्यात आली नव्हती। आणि 9 डिसेंबर 2020ला जो माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाचं क्लिअरली म्हणणं आहे की जर तुम्ही इतर लोकांना नियुक्ती त्याच्यामध्ये देऊ शकता, तर त्यामुळेच आमच्या राज्य सरकारला अशी कळकळीची विनंती की त्यांनी उर्वरित 365 जणांना लवकर नियुक्ती देण्यात यावी।